करायचंय, फोडायचंय. म्हणजे हिंदू वेगळा करायचा आहे, मुस्लिम वेगळा करायचा, शीख वेगळा करायचा आहे. आणि हे जर वेगवेगळे झाले तर काय होईल बरं? त्यांना भांडण. फायदा होतील ते. इंग्रजांना फायदा होईल. कशाचा फायदा होईल? जर समजा यांच्यापैकी हे विरोध वेगवेगळे बंद झाले आणि होतील. पुन्हा जरी समजा एखादा उठाव केला किंवा क्रांतिकारी विचार मांडले किंवा जनजागृती करण्याचं समजा धाडस केलं तर त्यांना दडपून टाकता येईल. पण सगळेच जण एकत्र येऊन जर असं करत असतील तर जमेल का? नाही. नाही. म्हणून सरकारनं आता इंग्रज सरकारनं फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबायला सुरुवात केली आणि गटाचं राजकारण या ठिकाणी चालू केलं. हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे बीज पेरून फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करण्याचे ब्रिटिशांनी ठरवले. तत्कालीन व्हाईसराय लॉर्ड कर्झन लॉर्ड कर्झन हा त्यावेळेस बंगालच्या फाळणीच्या वेळेस 1905 ला व्हाईसराय होता. व्हाईसराय हे पद कोणत्या कायद्याने निर्माण करण्यात आलं होतं? व्हाईसराय कोणत्या कायद्याने निर्माण करण्यात आलं होतं हे पद? याच्या आधी व्हाईसराय हे पद भारतामध्ये नव्हतं. काल परवाच झालंय. आपण आणलं पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंगला बसवलं पदावर. 1858चा पिट्स इंडिया ऍक्ट, राणीचा जाहीरनामा पाहिला का नाही? ब्रिटिश पार्लमेंटला केलेल्या कायद्यानुसार हा व्हाईसराय पदाला निर्माण करण्यात आला होता. व्हाईसराय पद निर्माण करण्यात आलेलं होतं. मग हा 1905 ला जो बंगाल प्रांतात किंवा भारतामध्ये आलेला व्हाईसराय होता तो होता लॉर्ड कर्झन. आणि या कर्झननं बंगालमध्ये फाळणीचा विचार राबवला. मूळ योजना जी होती ती विल्यम वार्डची होती. मूळ फाळणीची योजना कोणाची होती? विल्यम वार्ड. पण त्यानं लक्षात आलं होतं की बा आपण जर ही योजना राबवली तर आपल्याला प्रचंड रोषाला समोर जावं लागते, लोकांचा राग सहन करावा लागते. म्हणून त्यानं ती योजना तशी मांडली पण अंमलात आणली नाही. त्यानं तशी ती फेकून दिली बाजूला, धुळखात ठेवून दिली. वर नको म्हणे, आपल्याला कुठं विरोध घ्यायचा, लोकांचं चांगलं चालू आहे, चालू द्या म्हणे चांगलं जसं आहे तसं. पण या कर्झनला आता ती योजना माहीत झाली आणि कर्झननं काय केलं, ती राबवण्याचा निर्णय घेतला आणि यानंही 1905 मध्ये बंगालची फाळणी करून मोकळा झाला. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या अवघड असल्याचं कारण त्यानं लोकांना सांगितलं. पहा, कारभार करण्याचं कारण देऊन आता या ठिकाणी बंगालची फाळणी केली. बंगालचे दोन भाग केले, एक ओडिसाचा भाग आणि बंगालचा भाग. मग हे दोन मध्ये काय केलं, मूळतः प्रदेश मोठा होता म्हणून फाळणी केली. काही प्रशासकीय कारण दाखवले, पण खरं कारण होतं का प्रशासकीय कारण? नाही. मग मूळ कारण काय होतं? हिंदू मुस्लिमांना वेगळं करायचं ना, त्यांच्यात फूट हा, पाडायची. समाजाची फोड करायची होती. जर फोडा आणि राज्य करा म्हणजे हिंदू मुस्लिम असं ऐक्याची जी भूमिका होती त्या भूमिका काय करायच्या होत्या या ठिकाणी मोडीत काढायच्या होत्या, त्यांना दूर करायचं होतं. आणि हे दूर करण्यासाठी यांनी योजना आता राबवली. मग या फाळणीच्या विरोधात आता काय झालंय पुढं? प्रशासकीय कारण करून लॉर्ड कर्झन यांनी 1905 मध्ये बंगालची फाळणी जाहीर केली. या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्यांचा पूर्व भाग जो काय आहे तो वेगळा झाला, बंगाल, आणि हिंदू बहुसंख्यांचा पश्चिम बंगाल अशी रचना केली. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल दोन भाग पाडले त्या याचे, कोणाचे? बंगाल प्रांताचे. आणि यामुळं काय झालं, फाळणीमुळं हिंदू मुसलमानात फूट पाडून स्वतंत्रता चळवळ दुर्बल करणे हा याचा छुपा हेतू होता. आता पहा, हा पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगालचा भाग त्याने वेगवेगळा केला. म्हणजे आता पूर्ण असा हा भाग होता बंगालचा, एक उदाहरण धरा. यामध्ये काय केलं, त्यानं फूट पाडली आणि असा भाग बनवला अर्धा. आता हा झाला पश्चिम बंगाल आणि हा झाला पूर्व बंगाल. आता मला सांगा, आपल्याकडे आता सध्या कोणता प्रदेश आहे बरं याच्यातला? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल आहे. पण पश्चिम बंगालचं स्थान आपल्या भारतीय नकाशात कसं आहे? कोणत्या दिशेला आहे? पूर्व दिशेला. पूर्व दिशेला आहे. पण आता लक्षात घ्या, म्हणजे हा जो मूळ पूर्व बंगाल होता त्यांनी मांडलेला तो भाग आता कोण्या देशाकडे असेल? पाकिस्तानकडे गेला होता, तिथून बांगलादेशकडे तो देण्यात आलेला आहे. म्हणजे आता या पद्धतीने आपल्याकडे फक्त पश्चिम बंगालचा भाग राहिलेला आहे.
मग आपण आता त्याला पश्चिम बंगाल म्हणण्याऐवजी बंगाल जर म्हणावं, कारण इतिहासकारांचं मत होतं किंवा पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल तुकडे त्यावेळेस झाले. मग पश्चिम बंगाल आता आपल्या पूर्व दिशेला आहे, याला फक्त बंगालच नाव ठेवा, पूर्व किंवा पश्चिम असं नका म्हणून, असं काहीतरी विचारवंतांचं चालू आहे, पण त्याच्यावरती आणखी कुठलाही निर्णय झालेला नाही. मग ही चळवळ दुर्भर करणे, चळवळीला छेद देणे असा या मागचा छुपा उद्देश होता. आणि हा उद्देश कोणी पूर्ण केला? लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी करून आपला हा उद्देश साध्य करून घेतला. आता मला सांगा, बंगालची फाळणी झाल्यावर खरंच लोक शांत बसणार होते का? नाही. लोक शांत बसणार नव्हते, कारण लोकांमध्ये सुशिक्षितपणा आलेला होता, वातावरण चांगल्या पद्धतीनं आता बदललेलं होतं. अशा सर्व भूमिका त्यांच्याकडे असताना पहा, वंगभंग चळवळ आली. वंगभंग चळवळ काय म्हणजे पहा, आता हे वंग हा एक बंगाली शब्द आहे. वंगभंग, भंग म्हणजे जे काही भाग केलेत बंगालचे, त्या भागाविरुद्ध चळवळ. बंगालमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतात फाळणी विरोधी जनमत जागृत झाले. पहा, आता बंगालमध्येच नाही तर सगळ्या भारतामध्ये पसरला विचार. पहिलं जसे उठाव पहिले आपण 1857 मध्ये, ते उठाव त्या त्या प्रदेशापुरतेच मर्यादित होते. अर्धा भारत उठावात होता आणि अर्धा भारत बंद होता, म्हणजे त्यांना उठावाचं काहीच जाणीव नव्हती. पण आता लोकांपर्यंत हे सगळं माहिती पोहोचली आणि बंगालमध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ही फाळणी विरोधात जनमत जागृत झाले. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. फाळणी ज्या दिवशी झाली 16 ऑक्टोबर, या दिवशी 16 ऑक्टोबर 1905 ला फाळणी करण्यात आली. आणि हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन, म्हणजे दुःख झालं लोकांना, आपल्यामध्ये फूट पडायली याचं, म्हणून हा दिवस पाळण्यात आला. भारतभर निषेध सभांद्वारे सरकारचा निषेध केला गेला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. पहा, मग तो बहीण असो भाऊ असो, प्रत्येक स्त्री पुरुषाने एकमेकांना राखी बांधायची आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवायचा. म्हणजे आपण देशातले जे काही नागरिक आहोत ते सर्व एक आहोत. मग कुठल्याही जाती धर्माचा असो, स्त्री असो, पुरुष असो, कुणी असो, सर्वांनी हा राखी बंधनाचा कार्यक्रम म्हणजे रक्षाबंधनाचा कार्यक्रम ऐक्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवण्यात आलं. सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून मोठ्या संख्येने विद्यार्थी या चळवळीत सहभागी झाले. म्हणजे पहा, आता इंग्रजांनी जे शाळा महाविद्यालय काढले होते त्याच्यात लेकरं जाईन झाले. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणाकडे आलं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. या 3-4 व्यक्तीकडे हे व्यवस्थितपणा नेतृत्व स्वीकारण्यात आलं होतं. काय अडचण आहे का? बोला. चला मग पुढं, वंगभंग चळवळीने भारतीय राष्ट्रीय सभेची व्याप्ती वाढवली. आता पहा, चळवळ मोठमोठी होऊ लागली ही आणि राष्ट्रसभेचं महत्व वाढू लागलं. ती एक राष्ट्रीय चळवळ बनली. पहा, आता 1857 चा उठाव हा मर्यादित होता, पण आता हे वंगभंग आंदोलन जे आहे, वंगभंग चळवळ आहे, ही सगळ्या देशामध्ये पसरली. त्यामुळे ही राष्ट्रीय चळवळ निश्चित झाली. आणि या राष्ट्रीय चळवळीच्या याच्यातून काय झालंय, असंतोषाची तीव्रता पाहून सगळे लोक विरोध करू लागले. व राग एवढा दिसायला लागला की हे सगळं पाहून 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. पहा, आता या ठिकाणी ब्रिटिशांना नमतं घ्यावं लागलं. लोकांचा रोष त्या ठिकाणी सहन करण्यासारखा नव्हता. मग 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची जी केलेली फाळणी होती 5 ला, ती रद्द केली. घोषित करून टाकलं इंग्रजांनी की बंगालची फाळणी आम्ही केली जी होती ती आमची चूक होती, आम्ही ती रद्द करत आहोत. मग या ठिकाणी भारतीयांचा इंग्रजाविरुद्ध विजय झाला असेल की नाही बरं पहिल्यांदा? हो. हो सर. हा लढा म्हणजे वंगभंग चळवळ म्हणजे इंग्रजाविरुद्धचा विजय असेल की नाही? हो सर. निश्चित रूपानं हा पहिला विजय इंग्रजाविरुद्ध भारतीयांनी मिळवला होता. कारण याच्या आधीचे सर्व उठाव असतील किंवा जे काही छोटे मोठे क्रांतिकारी कार्य घडले होते सगळे इंग्रजांना दडपून टाकले होते. पण वंगभंग आंदोलन त्यांना दडपून टाकता आलं का? नाही. नाही. तर त्यांना या ठिकाणी भारतीय लोकांच्या असंतोषाला सामोरं जावं लागलं आणि त्यांनी नाईलाजास्तव म्हणा का कसंही म्हणा, तो जो घेतलेला फाळणीचा निर्णय होता, त्यांचा जे काही वाईट हेतू होता तो या ठिकाणी साध्य होऊ शकला नाही. त्यांनी फाळणी रद्द करून टाकली आणि ही फाळणी 1911 ला रद्द करण्यात आली. मग फाळणी झाली कधी होती, कोणी केली होती आणि फाळणी रद्द कधी झाली, या 3 गोष्टीवर आधारित प्रश्न तुम्हाला येतील. आणि ऐक्याचं प्रतीक म्हणून कोणता कार्यक्रम राबवण्यात आला, असे 4 प्रश्न तुम्हाला या संबंधाने विचारले जाऊ शकतात. मग फाळणी कोणी केली होती ही?
लॉर्ड कर्झन. कर्जन. कर्झन. कधी केली होती? 1905. 1905. शोक दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात आला? 16 ऑक्टोबर. 16 ऑक्टोबर. त्याचबरोबर राष्ट्रीय ऐक्याचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला आणि 1911 ही जी काही फाळणी होती ती रद्द करण्यात आली. मग या फाळणी रद्द करण्याची घोषणा जी होती ती राजा पंचम जॉर्ज यांनी केली होती आणि 1911 प्रत्यक्ष भारतामध्ये हा राजा आलेला होता, विल्यम जॉर्ज पाचवा. आणि याच्या स्मरणामध्ये इंडिया गेट उभारला गेलेला आहे दिल्लीला आहे ना जे इंडिया गेट, हा. ते 1911 राजा पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेलं होतं. आता या सगळ्या व्यंगभंग आंदोलनानंतर काय झालंय पहा, राष्ट्रीय सभेची चतुसूत्री ठरवण्यात आली. चतुसूत्री म्हणजे किती? 4. 4 सूत्र ठरवण्यात आली. आता हे 4 सूत्र काय होते पाहू आपण. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचं जे काही अध्यक्षपद होतं ते नामदार गोखले यांच्याकडे गेलं. त्यांनी वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिला. पहा 1905ला फाळणी झाली त्यावेळेस अधिवेशन ठरलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष कोणाला करण्यात आलं? नामदार गोपालकृष्ण गोखले. त्यांनी वंगभंग आंदोलनाला पाठिंबा दिला. 1906च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजींना करण्यात आलं. 5ला नामदार गोखले आणि 6ला कोण झालं? दादाभाई नौरोजी. मग या दादाभाई नौरोजींच्या मनामध्ये सुद्धा आता राग होता. दादाभाई नौरोजी हे जरी समजा आपल्याला मवाळ वाटत असतील पण हे मवाळ नव्हते, हे जहाल होते. सरकारवर टीका करायला ही संधी सापडली की सरकारचा काहीच विचार न करता त्यांच्यावर धडाक्यानं टीका करून मोकळे व्हायचे. सरकारला वेळ प्रसंगी त्यांनी चुकीची जर कामं केली तर त्याची जाणीव करून द्यायची, एवढं यांचं प्रखर व्यक्तिमत्व होतं आणि हे जहाल नेते होते. हे पाहताना जरी फोटो यांचा मवाळासारखा वाटत असला तरी हे मवाळ होते का? नाही. आता दादाभाई नौरोजींनी पहिल्यांदाच काय केलं? स्वराज्य हा शब्द मांडला. पहा आपण स्वराज्य स्वातंत्र्य हे शिवाजी महाराजांच्या काळात शिकलो होतो. मग स्वराज्य हा शब्द पहिल्यांदाच या ठिकाणी 1906ला या राष्ट्रसभेच्या व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी मांडला. अध्यक्षीय भाषणात त्यांनी एकजूट करा, नेटाने प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा. म्हणजे आज जे लक्षावधी बांधव दारिद्र्य, उपासमार, रोगराई यांना बळी पडत आहेत त्यांना वाचवता येईल व सुधारलेल्या राष्ट्रात भारताला जेव्हा काही स्वतंत्र मिळेल त्यावेळेस आपल्याला यांचं पुनरुत्थान करता येईल, त्यांचा विकास साधता येईल असं यांनी सांगितलं. 2 गोष्टी. 1905च्या राष्ट्रीय सभेचं अध्यक्षपद कोणाकडे होतं? नामदार गोखले. आणि 1906ला दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजींनी 1906च्या अधिवेशनात सर्वप्रथम कशाचा उल्लेख केला? तर स्वराज्य या शब्दाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. यापूर्वी स्वराज्य या शब्दाचा उल्लेख राष्ट्रीय लढ्यामध्ये कुठेही आलेला नव्हता. म्हणजे आता लोकांमध्ये नवीन नवीन विचारांचा प्रवाह शिक्षणामुळे निर्माण झालेले आहेत आणि त्यानुसार लोक आता काम करू लागलेले आपल्याला दिसून येते. मग या स्वराज्य शब्दाअंतर्गत काय केलंय पहा. आता पुढे चालून जे काही समजा रचना होत्या यामध्ये याच अधिवेशनात चतुसूत्री कोणती मांडली दादाभाई नौरोजींनी? तर ही चतुसूत्री होती स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार. ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. पहा 1906चं अधिवेशन आणि या अधिवेशनामध्येच काय केलं? स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार ही चतुसूत्री स्वीकारण्यात आली. स्वदेशी चळवळीमुळे आपण स्वयंपूर्ण व स्वावलंबी हो. पहा विचार कसे होते. स्वदेशी चळवळ कशासाठी राबवायची? तर आपण स्वयंपूर्ण हो, स्वावलंबी हो, आपल्याच देशामध्ये निर्माण वस्तू करायच्या आणि आपल्याच देशातल्या वस्तूंचा आपण काय करायचा? वापर करायचा. स्वदेशीची चळवळ. मग या स्वदेशीच्या चळवळीतून काय झालंय पहा. स्वदेशीच्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या देशातील भांडवल, साधन सामग्री, मनुष्यबळ आणि अन्य सर्व शक्ती आपल्याला एकत्रित कराव्या लागतील आणि यातून आपल्या देशाचे हित साधता येईल. परदेशी वस्तू व मालावर बहिष्कार टाकायचा ही पहिली पायरी. म्हणजे इंग्रजकडून किंवा इतर देशातून येणारा माल कोणाही घ्यायचा नाही. बहिष्कार म्हणजेच काय? त्या वस्तूचा स्वीकार करायचा नाही, त्या वस्तू वापरायच्या नाही. परकीय त्याच्यानंतर परदेशी राजवटीवर बहिष्कार ही पुढची पायरी असं ठरवलं. पहा पहिल्यांदा वस्तूवर आणि नंतर कशावर? परकीय राजवटीवर आता बहिष्कार टाकायचा. परकीय राजवट झुगारून द्यायची. बहिष्कारामुळे ब्रिटिश साम्राज्याच्या मुळावरच घाव घालता येईल असे या नेत्यांचं मत होतं. आता मला सांगा, जर बहिष्कार टाकला, त्यांच्या वस्तूच घेतल्या नाही तर त्यांचं उत्पन्न वाढेल का? नाही, कमी होईल. त्यांचं उत्पन्न नाही वाढलं तर त्यांची कारखानदारी चालेल का? नाही. नाही चालणार. म्हणजेच
आपण जर स्वदेशीचा वापर केला, आपल्याच देशातलं उत्पन्न आपण वापरू लागलो, तर लोकांना आपल्या रोजगार मिळेल, आपल्या देशातले उद्योगधंदे पूर्वपार चालत येतील, जसं पहिले चालायचे तसे त्यांना भरभराट होईल, असा एक विचार यातून व्यक्त करण्यात आलेला होता. आता 1905 ला काय केलंय, नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. नामदार गोपाळकृष्ण गोखले जे 1905 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, यांनी काय केलंय, भारत सेवक समाजाची स्थापना केली. लोकांमध्ये, आता याचा उद्देश काय होता, लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे, धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे, हे भारत सेवक समाजाचे मुख्य काही उद्दिष्टे होती. मग भारत सेवक समाजाच्या दृष्टीने प्रश्न येतो, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? नामदार गोपाळकृष्ण गोखले. कधी केली? 1905 ला. आणि उद्देश काय होता? स्वार्थ त्यागाची, देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिक्षण देणे, शिक्षणाचा प्रसार करणे, हे 2-3 उद्देश त्या पुरते मर्यादित आहेत, ते सांगता आले पाहिजेत. आता यानंतर ही भारत सेवक समाज जी होती, ही राष्ट्रसभेअंतर्गतच काम करत होती. जसं आपण राष्ट्रसभेचं महत्व होतं, त्याचप्रमाणे या भारत सेवक समाजाचं सुद्धा महत्व या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेलं होतं. आता पुन्हा आलाय मोर्ले मिंटो कायदा. आता हा मोर्ले मिंटो कायदा काय होता? जसं स्वदेशीचं मांडलं, महत्व सांगितलं, लोकमान्य टिळकांनी क्रांतिकारी विचार मांडले, जहालवादी विचार झाले. त्याच्यानंतर आता दादाभाई नौरोजी यांनी वंगभंग आंदोलनाच्या दरम्यानची काही चतुसूत्री मांडली, त्या चतुसूत्रीच्या लोकांवर फायदा झाला. पर्यायाने 1911 ला जी काही बंगालची फाळणी रद्द करायला लागली, ते सुद्धा आपण पाहिलं. आता हा मोर्ले मिंटो कायदा म्हणजे काय होतं पहा, भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश सरकारच्या कामाबाबत असंतोष होता. भारतीय जनतेचे म्हणजे जनतेच्या दारिद्र्याचे मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांचे आर्थिक धोरण हे आपण पाहिलं. जसं टॅक्स जास्त लावणं, उत्पन्नाला भाव न देणं, आपले उत्पन्न, आपले व्यवसाय व्यवहार बंद पाडणे, हे आर्थिक दृष्टिकोनानं होतं. मग यामुळे काय झालं होतं, जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. कर्जांना दडपशाहीचं धोरण मांडलं होतं. सुशिक्षित भारतीयात नोकऱ्या समाविष्ट न करणं, भारताबाहेर आफ्रिकेत भारतीयांना अन्याय वागणूक यामुळे असंतोषात भर पडली होती. भारतीयांच्या या असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. पहा, आता लोक नाराज आहेत सरकार विरुद्ध. जसं राणीच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की गुणवत्तेवर आधारित नोकऱ्या देण्यात येतील, सर्वांना समानतेची वागणूक देण्यात येईल, गुणवत्तेनुसार तुम्हाला काम देण्यात येईल, सर्व नागरिक हे भारताचे प्रिय म्हणजे इंग्लंडच्या जनतेप्रमाणेच आम्हाला प्रिय असतील, असं सगळं घोषणा केल्या. पण त्याच्यावर अंमलबजावणी झाली का? आणखी म्हटल्या तशा गोष्टांचं जे काही तुम्ही आम्हाला सांगितलंय, जाहीर केलंय, त्याच्यावरती काही उपाययोजना राबवल्यात का? झालं का ते खरोखर? नाही झालं. मग लोकांमध्ये, सुशिक्षित लोकांमध्ये आता असंतोष निर्माण झाला. आणि यातूनच हे मोर्ले मिंटो म्हणजे काय, तर साधारण लोकांना खुश करण्यासाठी कुठला तरी एक कायदा, म्हणजे मलमपट्टी करण्यासाठी पाहिजे. उल्लेख पण केला त्यांनी की लोकांची मलमपट्टी करणे, काहीतरी लोकांना दाखवणे, मलमपट्टी करण्यासाठी हा कायदा केला होता. कधी केला त्याला मोर्ले मिंटो काय सुधारणा कायदा कधीचा आहे? मग हा 1909. आता या कायदेमंडळानं काय झालं, या कायद्यानं कायदेमंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद करण्यात आली. आता काय म्हणते ह्या कायदा, की कायदेमंडळात भारतीय सदस्य वाढून घेतो म्हणते आम्ही. तात्पुरती मलमपट्टी होती, हे कायमस्वरूपी नाही. लोकांना फक्त राग शांत करण्यासाठी काहीतरी आमिष दाखवायचं होतं. जसं आपण पाहतो की एखादा लेकरू रडत असेल तर त्याला आपण चॉकलेट देतो, बिस्किट देतो आणि शांत करतो, तसातला हा प्रकार होता. मग ही प्रतिनिधी देण्यात येतील म्हणे, भारतीय प्रतिनिधी, निर्वाचित प्रतिनिधींचा समावेश या कायदेमंडळात करण्यात येईल म्हणते. याच कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदार संघाची योजना करण्यात आली. पहा, हे सगळं केलं. आता काय सांगितलं आपल्याला, की तुमचे सदस्य वाढवतो, तुमचं हे करतो, तुमचं ते करतो, तुम्हाला सदस्य देतो, कायदेमंडळात तुम्हाला स्थान देतो. पण हे सगळं केल्यानंतर काय केलं, एक आता मुद्दाम खोडी केली किंवा आपल्यामध्ये भांडण लावून देण्याचं काम केलंय. पहा काय केलंय ते, मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघाची योजना करण्यात आली. पुन्हा फोडा आणि राज्यकरा तत्व अवलंबलं. फोडा आणि राज्यकरा तत्व काय होतं, फुटीरता निर्माण करणं, हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा देणं होतं की नाही. बंगालची फाळणी सुद्धा याच हेतूने केली होती. पाहिलं ना आपण, पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल, हिंदू प्रांत वेगळा आणि मुस्लिम प्रांत वेगळा केला होता का? हो सर, केला होता. मग याचप्रमाणे आता इथं काय सांगितलंय की मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ. आता हे विभक्त मतदारसंघ म्हणजे काय असेल बरं संकल्पना?
हिंदू आणि विभक्त मुस्लिमांना मत वेगवेगळे संघ तयार करायचे, वेगवेगळे गट. हॅलो. काय असेल ही संकल्पना विभक्त मतदारसंघाची? विभक्त मतदारसंघ काय होते? विभक्त मतदारसंघ किंवा कशासाठी आहेत हे, काय त्याचं विशेष काय आहे किंवा वैशिष्ट्य काय सांगता येईल विदर्भ या विभक्त मतदारसंघाचं आपल्याला? हिंदू मुस्लिम वेगळे करून दोन गट तयार करायचे, दोन वेगवेगळे संघ तयार करायचे, त्यांना नाही, एकमेकांविषयी ते गट करणं, फूट करणं, पुढा राज्य करा हे सगळं बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते. पण विभक्त मतदारसंघ म्हणजे नेमकं काय असेल? संकल्पना काय असेल ही विभक्त मतदारसंघाची? माहित आहे काही? नाही सर. बरं, आता मला सांगा, राखीव मतदारसंघ ही संकल्पना ऐकली का तुम्ही? आपल्याकडे निवडणुका होतात, तुम्हाला माहित असेल निवडणुकीमध्ये काय काय असते काय नाही सगळंच माहित आहे. मग राखीव मतदारसंघ माहित आहे का तुम्हाला? होय सर. मग राखीव मतदारसंघामध्ये काय असते? कास्टनुसार आणि जेंडरनुसार तिथे रिझर्वेशन असतं हा, हे झालं लोकांना. राखीव. मग आता विभक्त मतदारसंघ म्हणजे काय असेल बरं? विभक्त म्हणजे ग्रुप न करता संयुक्तपणे एका व्यक्तीचा तिथे मतदारसंघ मतदार 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 व्यक्ती उमेदवार उभं केलं जातं. आता पहा इथं, जसं तुम्हाला मी विचारलंय की राखीव मतदारसंघ, राखीव मतदारसंघामध्ये जर एखादा व्यक्ती कास्टनुसार किंवा जेंडरनुसार तुम्ही म्हणताय तसं उभा केला जाऊ शकतो, बरोबर? मग मतदान करताना त्यांना फक्त त्या कास्टचेच लोक मतदान करतात का सगळेच करतात बरं? ऑल ओव्हर करतात सर सगळे. ऑल ओव्हर करतात, सर्वजण करतात. ही झाली राखीव मतदान पद्धती, राखीव मतदारसंघ. पण विभक्त मतदारसंघ म्हणजे काय पहा, जर उमेदवार समजा ज्या कास्टचा आहे, जसं समजा आता मुस्लिम उमेदवार असेल तर त्याला मतदान करणारे मतदार सुद्धा ते मुस्लिमच असले पाहिजे. जर समजा विभक्त मतदारामध्ये समजा जर विचार केला, जर समजा असं समजू किंवा एखादा एसटी प्रवर्गाचा किंवा एससी प्रवर्गाचा उमेदवार उभा आहे, एससी प्रवर्गाचा जर उमेदवार उभा केला आपण, तर विभक्त मतदारसंघामध्ये काय होते, त्या उमेदवाराला मतदान करणारे सुद्धा मतदार हे कोणत्या प्रवर्गाचे पाहिजेत? मग एससीच पाहिजे. दुसऱ्यांना मतदानाचा अधिकार तिथे मिळेल का? नाही. मग हे मुस्लिम धर्मासाठी किंवा मुस्लिम समाजासाठी यांनी आता काय केलंय, विभक्त मतदारसंघ निर्माण करण्याची घोषणा या 1909च्या मोर्ले मिंटो कायद्यात केली. मग आता मला सांगा, जर मुस्लिम उमेदवार एखाद्या प्रांतामध्ये निवडणुकीसाठी उभा राहिला तर त्याला मतदान करणारे सुद्धा कोण असतील? मुस्लिमच असतील सर. मुस्लिमच असतील. मग त्या प्रदेशामध्ये जरी हिंदू लोक असतील किंवा इतर धर्माचे लोक असतील तर त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला का तिथं? नाही सर. पहा, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवलेत. आता समजा एक उदाहरण धरा, एक ठिकाण देतोय मी, सोलापूर. या सोलापूरमध्ये काय केलंय, एक मुस्लिम प्रतिनिधी आपण विभक्त मतदारसंघाअंतर्गत उभा केलाय निवडणुकीसाठी. आणि या सोलापूरमध्ये इतर सर्व जाती धर्माचे लोक राहतात. त्यामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, शीख असेल, पारशी असेल, जैन असेल, इतर सर्व भारतामध्ये जशी विविधता आहे ते सर्व विविधतेचे लोक त्या सोलापूर प्रदेशामध्ये राहतात. पण आता उमेदवार काय केलाय, विभक्त मतदारसंघानुसार मुस्लिम उमेदवार निवडलाय आणि त्याला मतदान करणारे हे फक्त मुस्लिम उमेदवारच आहेत, म्हणजे मतदारच आहेत. तर बाकीच्यांवरती मतदानाचा कुठलाही परिणाम व्हायला का? आहात का गेलेत घरी? आहे सर. हो, मला सांगत चला, म्हणजे मी नाही तर एकटाच बडबड करत बसायचा. म्हणजेच विभक्त मतदारसंघ म्हणजे लक्षात घ्या की त्याच प्रवर्गाचा उमेदवार ज्या प्रवर्गाचा असेल त्याच प्रवर्गाच्या लोकांनी त्याला मतदान करायचं. मग हे फुटीरतावादी वृत्ती ब्रिटिशांनी या ठिकाणी वापरली. मग ही कुटील नीती होती. कुटील म्हणजे त्यांनी एक डाव साधला होता या कायद्या अंतर्गत आणि परत एकदा भांडण लावून दिली.
काय भांडण लावून दिली की हिंदू मुस्लिम फूट पाडण्यात, जसं 1905 ला ते बंगालची फाळणी केली, त्याच दरम्यान ही 1909 ला आणखी त्याच्यामध्ये भर टाकली, मोर्लेमेंटो कायदा. मग यांना सांगितलं की कायदे मंडळामध्ये सदस्य किती वाढवतो, इथपर्यंत ठीक होतं. पण हे काय म्हणायची गरज होती का त्यांना, मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ तयार करतो म्हणून? गरज होती का काही? नाही सर. नाही. पण भानगड लावून दिली आपल्यामध्ये. आता मग या मुस्लिम नेत्यांमध्ये काय झालंय, जे आता जसं हिंदू प्रवर्गामध्ये सुधारणावादी विचार होते, तसंच मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा होते. आपण पाहिलं सर सय्यद अहमद खान यांचं कार्य. मग यांच्या लक्षात आलं की बाबा विभक्त मतदारसंघ जर मुस्लिमांसाठी जर मिळत असतील तर मुस्लिमांना फायदा होणार आहे. मुस्लिम प्रतिनिधीच उभा राहणार, मुस्लिम प्रतिनिधीला जे काही मतदान करणारे लोक आहेत ते सुद्धा मुस्लिमच असणार आहेत. म्हणजे आपले कायदे मंडळात जाण्याच्या संधी वाढतील की कमी होतील? वाढतील सर. वाढतील. म्हणजे त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी आशा एक पल्लवित झाली, झाली की नाही? मग आशा जर त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतील तर ते खरंच एकत्र राष्ट्रीय लढ्याला येतील का, सहभाग घेतील का? नाही नाही सर. सर, त्यांच्यात नाही. स्पर्धा त्यांच्या लागेल. म्हणजे म्हणजे इंग्रजांनी अशी एकही संधी सोडली नाही भारतीयांच्या बाबतीत की त्यांचं कुठं ना कुठं तरी फूट पाडल्या पाहिजे, अशी संधी त्यांनी एकही सोडलेली नाही. मग ही सगळं झाल्यानंतर आता लखनौ करार करण्यात आला. आता हे लखनौ करार काय होता पहा, राष्ट्रीय सभेच्या 1916च्या लखनौ अधिवेशनात टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न झाला. आता 1905 ला टिळकांना 1907 ला सुरतचं अधिवेशन झालं होतं, त्याच्यामध्ये काय केलं, टिळकांना हद्द पार करून टाकलं होतं. आणि जहाल होते टिळक, जहाल विचाराचे होते. 1905 पर्यंत आपण पाहिले की त्यांचा मवाळ कालखंड होता आणि 1905 ला टिळकांना ते सहन न झाल्यामुळे त्यांनी जहाल विचारवादी मत व्यक्त केली आणि त्या अधिवेशनातून टिळकांना हद्दपार करण्यात आलं होतं. म्हणून आता पुढं टिळक आणि त्यांना मानणारा जो काही जहालवादी विचारसरणीचा वर्ग होता तो राष्ट्रसभेत गेलेला नव्हता, तो वेगळाच लढाई देत होता. मग आता या लखनौ अधिवेशनात काय झाले, 1916 ला लखनौ करारामध्ये टिळकाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच वर्षी राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही समेट घडून आला. याला लखनौ करार असे म्हणतात. पहा मग आता हे या मुस्लिम विभक्त मतदारसंघाचा जे कायदा त्यांनी आखला होता, याला फूट न देता, याला प्राधान्य देता या भारतीय लोकांनी काय केलंय, मुस्लिम लीग जी काही 1906 ला स्थापना झाली होती, मुस्लिम लीगची स्थापना ढाका येथे करण्यात आली होती 1906 ला. मग या मुस्लिम लीगला सुद्धा याच्यामध्ये घेतलं आणि त्यांची काही मागणी असेल ती मागणी केली. त्याचबरोबर जहाल गटाची मागणी काय होती ती मान्य केली आणि सर्व राष्ट्रसभा आता परत एकदा पुन्हा एका जागी आली. आणि हा करार होता लखनौ करार. 3 गट एका जागी आली. याच्यामध्ये कोणते, जहाल गट, मवाळ गट आणि मुस्लिम लीग, तीनही संघटना, तीनही गट या ठिकाणी एकत्र आले आणि यांच्यामधला जो करार झाला, या कराराला म्हणायचं लखनौ करार. या करारानुसार आता काय झाले पहा, मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली. पहा, विभक्त मतदारसंघांना मान्यता दिली, तात्पुरती दिली, आता काहीतरी पर्याय नव्हता त्यांच्या पुढे. आणि भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कार्यात राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचं मुस्लिम लीगनं मान्य केलं. म्हणजे अधिकार भारताला मिळाले पाहिजे, बा तुमची तुम्ही जागा घ्या, आम्हाला काही अडचण नाही, पण भारताच्या दृष्टीनं राष्ट्रीयवादाला आपल्याला पूरक असं काम करता यावं, यासाठी तुम्ही सुद्धा आम्हाला प्रयत्न करा. या तत्वावर ही मुस्लिम लीग आता तयार झाली. म्हणजे इंग्रजांनी 2 गटांमध्ये जे काही भानगडी लावण्याचा प्रयत्न केला होता तो कुठं ना कुठं थांबवण्याचं काम या राष्ट्रीय सभेच्या लखनौ अधिवेशनानं करण्यात आलेलं दिसून येते. म्हणजे 1909 ला जो मोर्लेमेंटो कायदा आणला, त्या कायद्यामध्ये सुद्धा काय केलंय शासनानं, प्रत्यक्ष लोकांमध्ये वादावाद कसे निर्माण होतील यावरच जास्त लक्ष दिलं. आता त्याच्यानंतर पहिलं महायुद्ध, युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. युरोपमधील युद्धजन्य परिस्थिती, भारतीय जनतेतील वाढता असंतोष आणि होम रूल चळवळीची वाढती लोकप्रियता. आता ही होम रूल चळवळ काय होती, तर अॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी एक चळवळ सुरू केली होती, तिला म्हणतात होम रूल चळवळ. होम रूलचा अर्थ होतो स्वशासन, स्वतःचं शासन. मग ही होम रूल चळवळ लोकांना स्वतःचा अधिकार वापरण्याकरिता काढण्यात आलेली होती आणि या चळवळीला इतकं लोकांनी प्राधान्य दिलं की ही चळवळ अख्ख्या भारतामध्ये पसरण्याचं महान कार्य घडलं आणि यातून लोकमान्य टिळकांचे अनुयायी भरपूर प्रमाणात वाढत गेले. आता अॅनी बेझंट यांनी राबवलेल्या
मद्रास प्रांतामध्ये ही चळवळ सुरू केली होती आणि बिझंडनं. पण लोकमान्य टिळकांनी राबवलेली ही होम रूल चळवळ अख्ख्या देशभरामध्ये पसरली होती आणि यातून लोकमान्य टिळकांना मानणारा किंवा त्यांचं नेतृत्व स्वीकारणारा एक जहालवादी विचारांचा, नव्या विचारांचा एक नवा वर्ग तयार झालेला होता. मग हे सगळं घडत असतानाच यामध्ये काय झालंय आता, की हे सगळं घडायला लोकांचा रोष आहे, लोकप्रियता वाढायला लागली हे पाहिलं आणि इंग्रजांना आता काय आवश्यक वाटलं, की युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपल्याला भारताचा पाठिंबा आवश्यक आहे. भारत जर आपल्या बाजूने नसेल तर आपण लढाई कितीही करण्याचा प्रयत्न केला तर आपण या पहिल्या महायुद्धामध्ये जिंकू शकणार नाही असं त्यांना कळलं. यासाठी सुधारणेचा पुढचा हप्ता म्हणून भारतीयांना द्यायचा म्हणजे भारतीयांना काहीतरी राजकीय अधिकार द्यावे असे ब्रिटिश सरकारने ठरवले. भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल असं 1917 मध्ये भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषित केलं. पहा आता मग लखनौ करार झाला, 3 जण एका जागी आले. कोण कोण? राष्ट्रसभेतला जहाल गट, मवाळ गट आणि मुस्लिम लीग. मग 3-3 जण जर आपण किती फोडण्याचा प्रयत्न केला तरी एका जागी यायले म्हणल्यावर आता यायला काहीतरी लाडी गोडी लावावी लागते बा, हे इंग्रजांच्या मनामध्ये आलं आणि इंग्रजांनी आता परत त्यांचं काही महत्व ओळखून 1917 मध्ये काय केलंय, मॉन्टेग्यू हा भारत मंत्री होता आणि यानं घोषित केलं, काय घोषित केलं? जबाबदार राज्यपद्धती देण्यात येईल, टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार भारतीयांना देण्यात येतील. टप्प्याटप्प्याने, एकदमच देऊ का आम्ही? नाही, आम्हाला जर वाटलं सुधारणा व्हायला तर पायरी पायरीने आम्ही तुम्हाला ते देऊ, एकदम काय देणार नाही. सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनता देखील सरकारला सहकार्य करेल असं टिळकांनी जाहीर केलं. पहा मग लोकमान्य टिळकांनी या संधीचा फायदा घेतला. लोकमान्य टिळक काय म्हणले, की जर सरकार लोकांना सहकार्य करत असेल तर आम्ही सरकारला सहकार्य करू आणि जर भारत सरकारला तुम्ही म्हणजे लोकांना, इथल्या भारतातल्या लोकांना जर इंग्रज सरकार सहकार्यच करत नसेल तर आमचं काय अडलं का खेटर म्हणे, इथं तुम्ही सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. म्हणजे एका अर्थाने गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, एक आपण म्हणतो की नाही सहकाराअंतर्गत आदर द्या, आदर मिळवा. म्हणजे आपण जर कोणाला आदरच दिला नाही तर लोक आपल्याला आदर देतील का? नाही. नाही देणार. मग असं धोरण आता लोकमान्य टिळकांनी मांडलं, जर इंग्रज सरकार लोकांना सहकार्य करणार असेल तर लोक तुम्हाला सहकार्य करतील. मग हे जे काही सहकाराचं धोरण होतं, सहकार म्हणजे एकमेकांना मदत करण्याचं जे काही धोरण होतं ते धोरण होतं प्रतियोगी सहकारिता. प्रतियोगी सहकारिता, सहकारिता म्हणजे सहाय्य करणे, मदत करणे. मग प्रतियोगी म्हणजे काय? तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला मदत करतो. बरोबर आहे की नाही? लोकमान्य टिळकांचं म्हणणं चुकलं होतं का काही याच्यात? नाही, बरोबर आहे. पण आता या सगळ्या प्रकारानंतर इंग्रजांची जे काही ध्येय धोरणं होती ती काय आहेत, ती पुढं बदलताना दिसून येतात. सरकारला लोकमान्य टिळकांनी दिलेलं प्रतियोगी सहकारिता तत्व हे काही पटलेलं नाही आणि इंग्रज सरकारनं त्यांचाच हेका चालवण्याचं मार्ग पुढे जैसे ते ठेवण्याचा एक आढावा या ठिकाणी दिलेला आहे. आता हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणला. आता हा चेम्सफोर्ड कायदा काय होता पहा. या कायद्याच्या दृष्टीने तुम्हाला काही प्रश्न आहेत, प्रश्नांवरती महत्वाच्या बाबी ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथे अधोरेखित करायच्या आहेत. पहा 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतीयांना घटनात्मक सुधारणा देण्याच्या बाबतीत, पहा 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असे म्हणतात. पहा पहिल्यांदा काय महत्वाचं काय पाहिजे, महत्वाचं काय पाहिजे आता, भारतात घटनात्मक सुधारणा. याच्या आधी असं काही घडलं होतं का? नाही. 1600 पासून समजा इंग्रज आपल्याकडे आले म्हणून आपण परवानगी घेऊन पाहिलं, तेव्हापासून इंग्रजांच्या अधिकारात दिल्ली आली सर्व देशाला, तेव्हापासून असं घटनात्मक उपाययोजना कराव्या, असं काही सुधारणा कराव्या असं इंग्रजांच्या डोक्यात प्रश्न म्हणजे एखादी संकल्पना आली ती का देशाप्रती? नाही आली. नाही, ती आता आली. कोणत्या कायद्यानं? 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने. कोणता कायदा हा? मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. घटनात्मक सुधारणा करण्याचा विचार आता ब्रिटिश पार्लमेंटच्या मनामध्ये आला. या कायद्याने पहा इथे आला, विचार आला, चांगलं झालं, पण आता काय केलंय पुढेही त्यांनी राजकारण काय केलंय पहा. या कायद्यान्वये बिनमहत्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली. आता ज्या खात्याला महत्वच नव्हतं ते खाते आपल्याकडे येऊन काय फायदा होता का?
नाही. बंगालमध्ये आपण पाहिलं. काय पाहिलं बंगालमध्ये? दुहेरी राज्य व्यवस्था पाहिली की नाही आपण आधी यापूर्वी? हो. त्याच्यामध्ये महत्वाचं काय होतं? बंगाल फाळणी. बंगालची फाळणी कुठे आली मॅडम? दुहेरी राज्य व्यवस्था कधी झाली? दुहेरी राज्य व्यवस्थेमध्ये महत्वपूर्ण काय पाहिलं होतं आपण? दोन बाजू कोणत्या पाहिल्या होत्या दुहेरी राज्य व्यवस्थेच्या?